शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो गेले 6-7 भाग मी याच्या आधी तुम्ही बघितलं आहे की बाबा कलिंगड 40 टन कसं पिकवायचं आहे ह्या बाबतीत उत्तमभूत आपण जास्तीत जास्त डीप माहिती देता येते तेवढं बघितलेलं आहे। पण हे करून पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका येते की बाबा कलिंगड 40 टन निघतं का नाही, तर कलिंगड 40 टन कोणाला निघणार व कोणाला निघणार नाही ह्या आधी आपण 7 प्रॉब्लेमबद्दल डीप चर्चा केलेली आहे। पण हा व्हिडिओ स्पेशली आहे की बाबा तुमचा विश्वास तयार करण्यासाठी आणि 40 टन का निघत नाही आणि कुणाला कशा पद्धतीने निघणार ह्या बाबतीत हे कॅल्क्युलेशन्स आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत चॅनल सबस्क्राइब करा, जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुकवर लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग होण्यासाठी जे काही आपण काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो हे माझ्या मागे बघत आहे जवळपास 4-5 एकरचे प्लॉट असे आपण कलिंगडचे डेव्हलप करत असतो कंटिन्यू। ह्यामध्ये बेसिकली प्रॅक्टिस आपण सांगतो की शेतकरी मित्रांनो की 5x1 लावून करायचे, संख्या नियोजन करायचे, सेटिंग चांगली घ्यायची आणि 2 महिन्याचा कालावधी आहे तर तुम्हाला भरपूर खूप चांगलं पटपट कामं करून घ्यायचे आहेत। तर शेतकरी मित्रांनो त्याआधी मी तुम्हाला अजून एक सांगतो की बरेच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपले लोक मार्गदर्शन घेत आहेत, आपल्या मुलांचं सहकार्य घेत आहेत। असंच तुमच्याही भागात आमचे काही सहकार्य आहेत। वर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिसचा पण नंबर आहे, ज्या ठिकाणी आम्ही पोहोचत नाही तिथं आम्ही ऑनलाईन सर्व्हिस देत आहे आणि ज्या ठिकाणी पोहोचता येतं तिथं आमची सर्व्हिस आहेत तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं सहकार्य घेऊ शकता। तसंच आपल्या वेबसाईटला गेला तर आपले सगळे व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्या बाबतीत सगळे आपण व्हिडिओ बनवले आहेत तेही तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की बाबा कलिंगडच आपण वारंवार सांगत असतो शेतकरी मित्रांनो की कलिंगडसारखं चांगलं पीक कुठलंच नाही आहे। कारण का आज आपण बघितलं की एखाद्या ऑफिसमध्ये आपल्याला काम करायचं म्हटलं तर 12 तास काम करावं लागतं, 8 तास काम करावं लागतं, मग कुठं आपल्याला सॅलरी मिळते चांगल्या प्रकारे। पण शेतीमध्ये काम करत असताना हार्डली 2 तासाच्या वर आपण काम करत नाही आणि कलिंगडसारख्या पिकाला तर रोजचं 1 तास जरी दिला, लईत लई 2 तास दिला तरी खूप चांगल्या प्रकारे आपण पिकवू शकतो आणि या 60 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण मिनिमम 1 लाख रुपये तर कमवू शकतो। असे हे सुंदर पीक आहे। पण ह्यामध्ये आपल्याला अजून जास्तीत जास्त चांगलं प्रॉफिट करायचं आहे तर जे तुम्ही 1 तास 2 तास काम करता त्याच्याऐवजी 3 तास काम करा, स्मार्ट काम करा। मी मध्ये आत्ता रिसेंटलीच तुम्ही बाळासाहेब दादांचा व्हिडिओ टाकला की कशा पद्धतीने 25 एकर 2 भाऊ सांभाळतात आणि स्मार्ट वर्क करतात, तर अशा पद्धतीने पहिलं करणं गरजेचं आहे। दुसरं की बाबा तुम्ही समजून घ्या की बाबा कलिंगड शेती कसं करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, पर्टिक्युलर पॉईंट्स काय महत्त्वाचे आहेत, तर ह्या गोष्टी समजून घेता तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही। तर 40 टन कोणाला निघणार शेतकरी मित्रांनो, ज्या लोकांचं मॅनेजमेंट चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे त्यांना 40 टन निघणारच आहे। मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की संख्या नियोजन असणं महत्त्वाचं आहे। तर संख्या नियोजनासाठी मी वारंवार सांगतो की बाबा 5x1चं लावून करायचं आहे। 5x1च्या लावणीचे फायदे काय शेतकरी मित्रांनो, एकतर लावण बरोबर तुमचं योग्य व्यवस्थित होणार आहे। पहिली गोष्ट होणार आहे की 8300 रोपं तुमचं पर एकर बसणार आहेत। 8300 रोपं बसली तुमची तर 8300 रोपाला जर का समजा 8000 रोपं जरी आपल्याला व्यवस्थित लागली आणि एक वेळ आपल्याला 5 किलो जरी सेटिंग दिला, 5 किलो जरी फळ दिलं तर 8 म्हणजे 40 टनाला आपण पोचलो। दुसरं महत्त्वाचं किंवा समजा 8000 वेलीचं समजा 12000 सेटिंग लागले आपल्याला आणि ते 4 किलोला मिळालं आपल्याला पर वेली, 12000 सेटिंगचं 4 किलोनं जरी फळं लागली तरी आपण 40 टनाला जाणार आहे। तेच समजा 16000 सेटिंग आपल्याकडे झाले आणि 16000 सेटिंग समजा 2.5 किलोनं जरी आपल्याला दिलं तरी आपण बऱ्यापैकी 40 टनाला जाणार आहे आपण शेतकरी मित्रांनो। तर ह्यासाठी महत्त्वाचं आहे की पहिला 8000 वेली बसणं गरजेचं आहे। आता 8000 वेली बसल्या, सेटिंग लागणं, सेटिंग म्हणतोय, हे सेटिंग कुठल्या औषधानं पडतं किंवा कशामुळे पडतं, तर जगामध्ये कुठलंही औषध सेटिंगचं नाही आहे शेतकरी मित्रांनो। ह्यासाठी मधमाशी हा एकमेव पर्याय, आपल्याला मधमाशी असेल तरच सेटिंग पडणार आहे, मधमाशी नसली तर सेटिंग पडणार नाही। मग काय फायदा होणार आहे आणि मधमाशी कशा पद्धतीने सेटिंग करते, तर मधमाशी शेतकरी मित्रांनो मी थोडं फास्ट बोलतोय कारण का व्हिडिओ मला कमी वेळेत समजवायचा असतं, त्यामुळे मी पटपट सगळे मुद्दे कव्हर करत असतो। तर शेतकरी मित्रांनो मधमाशी कशा पद्धतीने काम करत असते, तर मधमाशी काय करते शेतकरी मित्रांनो, मधमाशीचे पाय जे असतात ते स्टिकी लेग्स असतात आणि ज्याला जेवढे पटपट फुलं सापडतात, आणि आता कलिंगडमध्ये काय असतं की मेल फ्लॉवर वेगळा असतो, फिमेल फ्लॉवर वेगळा असतो, ह्या दोन्हीच्या फ्लॉवरच्या पोलन अँथरला मधमाशीचे पाय कमीत कमी 5 ते 6 वेळेला अपडाऊन झाले, इकडून तिकडून झाले तर मग एक कलिंगडची गर्भधारणा होत असते। तर ही गर्भधारणा तुम्हाला प्रॉपर पाहिजे असली तर मधमाशी आपल्याकडे आले पाहिजेत। व मधमाशी येऊन समजा आता आपण 8 फुटाला अंतर केलेलं आहे आणि त्याचे फुलं लांब पडले आहेत तर मधमाशी किती हुडकणार आहेत ना की बाबा मी आलोय बाबा ह्या प्लॉटवर सेटिंग करायची, मला टार्गेट घेऊन काम करायचं, असं मधमाशा नाही करणार। तर मधमाशाला जेवढे अवेलेबल जवळ होतील तेवढं सेटिंग पडणार आहे। तर त्यासाठी आपण 5x1 लावतो। 5x1 लावल्यामुळं तुमची रोपांची वेल इथल्या इथं भरपूर झालेली आहे, इथल्या इथं फ्लॉवरिंग भरपूर आलेले आहेत आणि त्याची सेटिंग पटपट झाली आहे, तुमच्या मधमाशांना सोपं जावं। दुसरं 5x1चा फायदा काय होतो की एकदम एक गच्च भरलं जातं, त्यामुळे कॅनोपी चांगली आली जाते, कॅनोपीच्या आत तुमचं कलिंगड राहतं, त्यामुळे सनबर्निंगचा इफेक्ट खूप कमी होतो। आता बघत आहे माझा चेहराही तुम्हाला नीट दिसत नसणार आहे पण व्हिडिओ करायचाच आहे म्हणून आपण आज उन्हामध्येच हा व्हिडिओ करत आहे। तर ह्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातात, सनबर्निंगला वगैरे प्रोटेक्शन चांगलं मिळतं।
दुसरं महत्त्वाचं की बाबा संख्या नियोजन हे खूप गरजेचं आहे. तर ह्यासाठी पहिल्या 30 दिवसामध्ये आपलं सेटिंग होणं गरजेचं आहे. तर ज्या लोकांचं पहिल्या 30 दिवसामध्ये सेटिंग झालेले आहेत आणि ज्यांचे कमीत कमी 13-14 हजार सेटिंग पडलेले आहेत आणि त्यांना पुढं 1 महिना वजन वाढीसाठी मिळाला आहे, तर त्या लोकांचं 100% तुम्हाला सांगतो 40 टन निघणार आहे. पण ज्या लोकांची सेटिंग 30-40 दिवसापर्यंत झालेलं आहे आणि त्या लोकांना 20 दिवसच मिळालेले किंवा साईज करण्यासाठी, तर त्या लोकांचं 40 टन उत्पादन निघणार नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. बरेच लोक म्हणतात की सर 20 टन निघालं, 25 टन निघालं. तर 25 टन आणि ॲव्हरेज फळ तुम्ही काढा की 20 टन निघालं तुमचं आणि ॲव्हरेज पण 3 किलोच निघालं, तर 3 भागिले हे म्हणजे 7,000 सेटिंग तुमच्यामध्ये पडले आहेत. म्हणजे तुमच्या वेलीला एकच सेटिंग ॲव्हरेज बऱ्यापैकी पडलेलं आहे. तर हे कशामुळे झालेलं आहे, तर मधमाशांच्यामुळं. तर ह्यासाठी थोडं रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं आहे आपल्याला. तर रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये पहिलं काम सांगतं शेतकरी मित्रांनो की पर एकर आपले 8,000 रोपं बसली पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 8,000 वेलीला कमीत कमी आपलं 14,000, 15,000, 16,000पर्यंत सेटिंग पडले पाहिजेत. तर ह्यासाठी मधमाशी इझी आले पाहिजेत. तर त्यासाठी आधी तुम्ही काम करून घ्या की चारी बाजूनं सगळ्या साईडनं कलिंगड लावायच्या आधी 1 महिनाभर तुम्ही मोहरी लावून घ्या, झेंडू लावून घ्या. ज्या फुलांच्यामुळं मधमाशा येत जातील, मग मधमाशांना एकदा माहीत झालं की बाबा इकडं खायला मिळतं, तर ते येत राहतील, त्यांचा फ्लो चांगला राहील. दुसरं महत्त्वाचं की बाबा हार्मोनचा वापर करा. वारंवार बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही बिझनेस करण्यासाठी करतो, पण ते सांगत असतो की शेतकरी मित्रांनो पण आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट केली पाहिजे. जे काही हार्मोन्स आहेत चांगले, तर त्या हार्मोन्समुळं सुरुवातीपासून बाबा की बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण जे काही सांगतो की पहिला महत्त्वाचा आहे. आता एक स्टेप वाईजच जायला पाहिजे ना. मुलगी 18 वर्षात झाल्याशिवाय आपण लग्न करतो का, नाही. तर तशा पद्धतीने स्टेप वाईजच त्याला जायचं आहे. तर पहिल्यापासून तुम्ही आळवणी चांगली घातली पाहिजे. त्यानंतर त्याला फ्लॉवरिंग चांगलं आलं पाहिजे, फुटवे चांगले झाले पाहिजेत. महत्त्वाचं दुसरी महत्त्वाची, फुटविंग चांगलं झाल्यावर त्याला फ्लॉवरिंग चांगली आली पाहिजे. फ्लॉवरिंग चांगलं येऊन त्याची सेटिंग चांगली झाली पाहिजे. तर ह्यासाठी जे काय आपण हार्मोन्स रिकमेंडेशन करतो बेसिकली, त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये स्टार्टअप असेल, दुसरं इन्स्प्रिन असेल, खास करून बाबा रिवर्क जे आहे की बाबा चांगलं फ्लॉवरिंग फ्रुटिंग सेटिंगला जे मदत करतं. वरनं 7 रेस आहे, बी वायटल आहे, वरूनही रिवर्कचा स्प्रे आहे. हे जे काही बेसिकली आपण हार्मोन्स रिकमेंडेशन करतो, त्या हार्मोन्समुळं खूप चांगले फ्लॉवरिंग्स तुम्हाला मिळतात पटपट. आणि त्या फ्लॉवरिंगमुळं मधमाशांना सोपं जातं की सेटिंग करणं. एकदा काही सेटिंग झालं तर मग परत आपल्याला साईजसाठी काम करू शकतो. हॅरियर जो आपला बेसिकली मॉलिक्यूल आहे खूप चांगला साईजसाठी, त्यामुळे आपल्याला साईज पडते. तर आता शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा पहिली गोष्ट, ज्यांची सेटिंग होणार आहे चांगली, ज्यांच्याकडे 13,000 14,000 सेटिंग असणार आहेत, त्यांना 140 टन डोळे झाकून निघणार आहेत. पण ज्यांचं झालं नाही किंवा आता ज्यांचं त्या स्टेजमध्ये प्लॉट आहे, तर त्या शेतकऱ्यांनी काय करावं, तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करायचं की पेशन्स ठेवा. तुमचं 20 ते 30 दिवसापर्यंत तुमचं 2 सेटिंग पडलेच पाहिजेत प्रत्येक वेलीला. 10 फुटामध्ये तुमचे जे काही कॅल्क्युलेशन आहेत बाबा, आता प्रत्येक ठिकाणी प्लॉटची साईज लांबी रुंदी वेगळी असते, पण तुम्ही कॅल्क्युलेशन पाहिजे की 10 फुटात माझे एवढे सेटिंग पडले पाहिजेत. जर का मला पर एकर जर का मला 14,000 सेटिंग पडले पाहिजे असले, तर 10 फुटात मला 20 सेटिंग पाहिजेतच आहेत. 10 फुटात मला 40 सेटिंग पाहिजे. तर हे मेजून घ्या, ऑब्झर्वेशन करा. जर का सेटिंग नसले तर परत तुम्ही म्हणजे तुमचा 30 दिवस झाल्यात आणि सेटिंग नसलं तर परत 20 ते 30 दिवस हा परत रिशेड्यूल करा. आणि जुना जो 20 ते 30 दिवसाचा शेड्यूल आहे त्यामध्ये हाच डोस निम्मा वापरा, जेणेकरून पुढची ग्रोथ होणार नाही प्लॉटची आणि प्लॉट रिव्हर्स पण जाणार नाही. तर निम्मा डोस वापरा, जेणेकरून प्लॉट एक्सटेंड जाईल, पुढं थोडा काळ जाईल आणि सेटिंग होतील. एकदा का तुमचे सेटिंग झाले तरच पुढं जावा. मग समजा आता 40 दिवस झाले आपल्याला आणि 40 दिवसामध्ये तुम्हाला हे सगळे सेटिंग मिळाले, तर पुढच्या 60 दिवसामध्ये तुम्ही थोडंफार ऑक्साईड ग्रेड वापरून त्याची साईज चांगली करून घ्या. कारण का त्यामध्ये आपल्याला साईज होणं पण ही सुद्धा खूप महत्त्वाची गरज आहे. तर ह्यामध्ये साईजचे मॉलिक्यूल वापरायचे आपल्याला चांगले तुम्ही वापरू शकता. आता बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा 40-45 दिवसापर्यंत सेटिंग पडल्या आणि फळ 1.5-2 किलोच झालेला आहे आणि सेकंड कत्री माल खूप जास्त झालेला आहे. तर हा कत्री माल कशामुळे होतो की लेट सेटिंग झाल्या आणि लेट सेटिंग झाल्यामुळं साईज जास्त बनत नाही. तर त्यासाठी तुम्ही थोडं ऑक्साईड ग्रेड वापरणं गरजेचं आहे. हॅरियरसारखा मॉलिक्यूल आहे आपला, जो नॉन GA आहे. बाबा GA बेस बनवला तर अजून तुम्हाला दुसरे प्रॉब्लेम होतात. पुन्हा नॉन GA बेस आहे पण साईज खूप चांगली करून देतो. तर असे मॉलिक्यूल वापरणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. तर हे जे कोणी प्रॅक्टिकल व्यवस्थित करणार आहेत ह्याच्या पुढं जाऊन काय आहे की स्प्रे व्यवस्थित करता आहे, ड्रिपनं फर्टिगेशन व्यवस्थित देत आहे टाईम टू टाईम. रोज 1 तास तर काम करायचं आहे. 1 तासामध्ये काय काम आहे, 1-8 दिवस म्हणजे 2 दिवसातनं 3 दिवसातनं एकदा फर्टिगेशन द्यायचं आहे, 4 दिवसातनं एकदा स्प्रे करायचे. एवढीच कामं आहेत आपली महत्त्वाची. 1 तासाभरात तुमचं काम होऊन जातं. आणि दुसरं महत्त्वाचं बारीक सगळीकडे ऑब्झर्वेशन करायचं आहे. हे जो कोण करतो त्याला 100% 40 टन उत्पादन निघणार आहे. अपोजमध्ये बघितलं की बाबा काय नाही, नॉर्मल मी 8x2 वर लागवड केलेलं आहे, 8x1 वर लागवड केलेलो आहे. फर्टिगेशन मी काय पण द्यालो आहे, कसं वाटेल तसं द्यालो आहे. सेटिंग झालं नाही आहे, मी घाणवासाचे औषध मारलेलं आहे, मधमाशा आल्याच नाही आहेत, साईडच्या लोकांनी तणनाशक मारलेलं आहे. जे काही हे कोण प्रॉब्लेम्समध्ये सामोरं जाणार आहेत ह्यांना कुणालाही 40 टन शेतकरी निघणार नाही. आणि तुम्हाला कधीच पटणार नाही की बाबा पर एकर 40 टन निघू शकतं. ह्याच्या आधी बरेच 100-200 शेतकऱ्यांचे 40 टन निघालेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. पण
ह्याच्या पुढं जे कोणी 40 टन काढतील आणि आमच्या मार्गदर्शनाखाली असू दे किंवा वैयक्तिक असू दे आणि त्या शेतकऱ्यांनी त्या भागात मी आलो तर नक्की तुमचा सत्कार करून शेतकरी मित्रांनो मी जाणार आहे। महाराष्ट्रात कमीत कमी माझं स्वप्न आहे की यावर्षी 200 शेतकऱ्यांचा आपल्याला सत्कार करायचा किंवा 40 टन उत्पादन काढणार आहे। तर आम्हालाही खूप चांगलं वाटतं की तुमचं 40 टन निघावं, उत्पादन निघावं। पण 40 टन निघण्यासाठी आपल्याला खूप चांगली प्रॅक्टिस करायची आहे। वर्गामध्ये पहिला नंबर काढायचा असेल तर तुम्हाला रोज वर्गातले सगळे क्लास अटेंड करावे लागतील। जे होमवर्क दिला आहे तो होमवर्क पूर्ण करावं लागेल आणि परीक्षेत पेपर योग्यप्रमाणे द्यावं लागेल। तशाच पद्धतीनं ह्या 60 दिवसामध्ये रोज तुम्हाला प्लॉटला यायचं आहे, 1 तासाचा वेळ द्यायचा आहे। पण ह्या 1 तासामध्ये फर्टिगेशन प्रॉपर द्यायचे आहे, स्प्रे प्रॉपर करायचा आहे। कुठं काय अडथळा आला आहे त्या अडथळ्यावर सोल्युशन काढायचं आहे तर नक्की तुम्हाला 40 टन निघणार आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या शर्तीत आहे का नाही सांगा मला, आणि कुणाचा सत्कार करायचा असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा। आणि सत्कार करून घेणार म्हणजे जे शेतकरी असतील की बाबा आज लिहून ठेवतील की बाबा सर मी 40 टन काढणारच आहे आणि तुम्ही माझ्याकडे सत्कारला यायलाच पाहिजे, अशा शेतकऱ्यांकडे तर मी मुद्दाम नेणार। तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा। जिद्दी करा शेतकरी मित्रांनो, जसे आपले शिवाजी महाराज होते, शिवाजी महाराजांना रामदास स्वामी म्हणत होते की निश्चयाचा महामेरू होता, तर तसं तुम्हालाही बनायचं आहे की निश्चय करा तुम्ही 40 टन काढायचं आहे। 40 टन काढण्यासाठी जे काही चांगलं आपल्याला व्यवस्थित रुटीनमध्ये काम करायचं आहे, काम करू आपण, कुठेही अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो। महत्त्वाचं सेटिंगकडे लक्ष देऊया, बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील। तर असं आपण काम करूया। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।